मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं महाराष्ट्र हादरला। नुसता हादरला नाही तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण ढवळून निघालं। या प्रकरणी आरोपपत्र देखील दाखल झालं आणि आता या आरोपींच्या क्रौर्याची सर्वात मोठी सीमा गाठणारा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय। संतोष देशमुखांची हत्या करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागलेत। माणसाच्या रूपातला हैवान कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय। हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा कशा पद्धतीने देशमुखांची हत्या करण्यात आली तर संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आली त्याचा हा सगळ्यात मोठा पुरावा हा फोटो आता समोर आलेला आहे। त्यानंतर पाईपने देखील त्यांना जबर मारहाण करण्यात आलेली आहे। हे फोटो कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात। कशा पद्धतीने हा मारहाण करतोय लोखंडी रॉडने संतोष देशमुखांना हे देखील या फोटोमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतंय। अमानुष असा छळ करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर मारहाणीनंतर देशमुखांसोबत या आरोपीनं फोटो देखील काढलेला आहे। आपण काय कृत्य करतो याचा जराही लवलेश याच्या चेहऱ्यावर दिसत नाहीये आणि एकीकडे मारहाण होत असताना दुसरीकडे हा आरोपी व्हिडिओ देखील बनवत होता। तर दुसरीकडे हत्येवेळी मारेकऱ्याचं कसं क्रूर हास्य होतं हे देखील या फोटोमध्ये पाहायला मिळतंय। दरम्यान काही फोटो असे देखील आहेत की जे आम्ही आपल्याला टीव्ही स्क्रीनवर दाखवू शकत नाही। यापेक्षा आणखी कुठले मोठे पुरावे हवेत असा प्रश्न आता हे फोटो समोर आल्यानंतर नागरिक विचारतायत। या सगळ्या नराधमांनी कशा पद्धतीने क्रौर्याची परिसीमा गाठली हे दाखवणारे काहीच हे फोटो आहेत। आम्ही सगळे फोटो तुमच्या समोर आणू शकत नाही। देशमुख यांना मारहाण करत असताना आरोपींनी या घटनेचे 15 व्हिडिओ आणि 8 फोटो काढलेत। हे सर्व फोटो आणि व्हिडिओ सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केले। या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुलेसह इतर आरोपी हे संतोष देशमुख यांना मारहाण करताना स्पष्टपणे दिसतात। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, क्रौर्याची परिसीमा या सगळ्यांनी गाठली। इतकंच नव्हे तर जे आता अपडेट येतात त्यानुसार आरोपी महेश केदारच्या फोनमधून सीआयडीने हे सर्व फोटो आणि व्हिडिओ जप्त केल्याचं समजतंय। काय अपडेट आहेत आणखी याबद्दलचे? सीआयडीने काही मोबाईल आरोपींचे या ठिकाणी सुरुवातीला हस्तगत केले होते, ज्यामध्ये 5 मोबाईल या ठिकाणी होते। त्यातलाच एक केदार नावाचा आरोपी आहे, त्याचा मोबाईल या ठिकाणी पोलिसांनी हस्तगत केला आणि त्याचं लॉक स्क्रीन लॉक ज्यावेळेस उघडलं त्यावेळेस सीआयडीला हे 15 व्हिडिओ काढलेले या ठिकाणी लक्षात आले आणि 8 फोटो त्यामध्ये असल्याचं लक्षात आलंय। ज्यामुळे आपण जे टीव्ही स्क्रीनवरती फोटो पाहत आहोत त्यातले जे फोटो आहेत ते केदार याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ केले आहे आणि त्या व्हिडिओ मधले हे सगळे फोटो असल्याचं या ठिकाणी तपासामध्ये स्पष्ट झालंय आणि त्यामुळे आणखीन काही व्हिडिओज आणि फोटो देखील एसआयटीकडे आहेत। ते देखील या ठिकाणी अत्यंत याच पद्धतीचे क्रूरतेचे आहेत आणि आपण फोटो पाहिले तर त्यात हसताना आरोपी दिसतात आणि असे किळसवाणे प्रकार देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात। तू जसं म्हटलास तसं हे टीव्हीवर देखील आपण दाखवू शकत नाही अशा पद्धतीचे हे फोटो आहेत। केवळ फोटोच नाही तर काही ऑडिओ क्लिप देखील मिळाल्याचं या ठिकाणी तपासात समोर आलेलं आहे आणि त्यामधून देखील खंडणी कशा पद्धतीनं मागितली गेली आणि खंडणी देत नाही म्हणून आवादा कंपनीच्या मॅनेजरला शिवीगाळ देखील करण्यात आल्याचं ऑडिओ क्लिप या मोबाईलमध्ये काही मिळालेले आहेत आणि त्यावरनं किती क्रूरतेनं हे सगळं केलं गेलं आणि केवळ 2 कोटी रुपयांचे खंडणीसाठी हे जे सरपंच आहेत ते आडवे येतात आणि त्यामुळे त्यांना इतक्या क्रूरतेनं या ठिकाणी मारलं गेलंय आणि हे अत्यंत निंदनीय आहे आणि मानवी मनाला काळिमा फासणारी ही घटना या मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। दीपक, कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।